नॉर्वे म्हटल्यावर 6 महिन्यांचा दिवस आणि 6 महिन्यांची रात्र असं आपण भूगोलाच्या पुस्तकात शिकलो आहोत. त्यामुळे नॉर्वेमध्ये जाताना खूप एक्साइटमेंट होती. त्यात पण मी नॉर्वेच्या उत्तरेकडच्या बेटावर लोफोटनला ट्रेकिंग करायला चाललो होतो. रात्रभर ट्रेनचा प्रवास केल्यानंतर बोडोला उतरलो. मुळात नॉर्वे जगाच्या उत्तरेला, लोफोटन नॉर्वेच्या उत्तरेला असलेलं बेट. आता बोडोवरून बोटीने लोफोटनला जायचं म्हणजे उत्तर ध्रुवाच्या आणखीच जवळ. मेंढरं चालली सगळी शिपमध्ये. हवामान अति थंड असणार याची खात्री होतीच, पण आपण जगाच्या टोकाला जातोय याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. या भल्या मोठ्या बोटीच्या 2-3 तासांच्या प्रवासानंतर लोफोटनला उतरणार होतो. एक जपानी मित्र भेटला, मोठ्या पदावर काम करणारा, पण या ठिकाणाला भेट देण्यासाठी खास 10 दिवसांची सुट्टी घेऊन आलेला. त्याचा तो उत्साह बघून मी माझी मरगळ दमणूक झटकून टाकली. प्रवास संपला. लोफोटनमध्ये ओ गावात उतरलो. जगातलं सर्वात छोटं नाव असलेलं उत्तर ध्रुवावरचं गाव ओ. बस इतकंच. नॉर्वेजियन भाषेत 2 अल्फाबेट्स जास्त आहेत. तिथे मी यूथ हॉस्टेलमध्ये राहणार होतो. प्रवास बराच झाला होता, त्यामुळे जेवणासाठी मी बाजूचं हॉटेल गाठलं. जेवण झाल्यानंतर मस्तपैकी लॉंग एक्सपोजर फोटोग्राफीसाठी बाहेर पडलो. खरं तर मी गेलो तो उन्हाळा. नॉर्दर्न लाईट्सची शक्यता नव्हतीच, तरी मनात उगाच वाटलं झाला चमत्कार आणि दिसले लाईट्स तर. पण कसलं काय, रात्रीचे 2 वाजले तरी उजेड होताच आणि 4 वाजता तर सूर्योदय होणार होता. गपचूप हॉस्टेलवर आलो आणि झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी ट्रेकिंगसाठी पूर्ण तयारीने बाहेर पडलो. सो आपला ट्रेक सुरू झालाय. थंडगार आहे, पाऊस पडतोय थोडा थोडा. आपल्याकडे जेवायला काही नाही आहे. तिथे साखळी वगैरे लावली आहे. थ्रिल सुरू झालेला आपल्या आयुष्यातला. कसला सणसणीत उतार आहे. आणि आपण साईड दिली खरी त्या बाईकला मेन ट्रॅकवर जायला. स्ट्रगल आहे बाबा. हे घसरतायत, शूज घसरतायत थोडे थोडे. इथपर्यंत आलो आहे. आता उतरताना मजा येणार आहे खरी. मी फक्त एक डोंगर पार मारलाय. इथं देवकुंड आहे. थोडा लाईट पडलाय बघा तिकडे. हे कसलं भारी आहे. रस्ता, व्ह्यू, लोकेशन, मजा आली. केवढं चढून आलो आपण. आणि अजून बरंच जायचं. कानाला तडे बसलेत. थंडी भरली माझ्या कानात. शपथ वाट लागली. एवढ्या उंचावर यांनी 2 केबिन बांधल्यात आणि कोणालाही आत घेत नाहीत. त्यासाठी तुम्ही चावी घेतली पाहिजे. जिथून फेरी उतरली तिथून. साला काय फालतूगिरी आहे. हा माणूस थंडीने मरून जाईल बाहेर. आणि ही केबिन एवढ्या उंचावर बांधली या लोकांनी, पण साला काय उपयोग नाही. पाऊस थांबला आहे, पण इथं नाही घेत मी फ्लाईट. तिथे जायचं आपल्याला. प्रचंड थंडी. हात बधीर झाला माझा. चालतो का नाही अशी अवस्था. ट्रेकवरून उतरताना प्रचंड थंडीने वाट लागली. डोकं दुखायला लागलं खूप. ऑक्सिजनची कमतरता, त्याचाच त्रास झाला बहुतेक. हवामान एक्स्ट्रीम म्हणजे किती हे शब्दात सांगता येणं मुश्किल. 3रा दिवस निवांत घालवायचं ठरवलं. एका छानशा तळ्याकाठी बसलो. स्वतःचीच कंपनी मस्त वाटते कधी कधी. डोकं दुखत होतंच तरी थोडं फिरलो. मीच बनवलेला डबा खाल्ला, डायरी लिहिली आणि उद्याच्या दुसऱ्या ट्रेक 15 ऑगस्टची वाट बघण्यात तो दिवस घालवला. रेनब्रिगन नावाचा चमत्कार आहे इथे. सौंदर्य, अद्भुत निसर्ग आणि आपण.
असं म्हणतात की उत्तर ध्रुवाजवळ निसर्ग रॉ अनटच आहे याची प्रचिती देणार. लोक कुठून कुठून खास या ठिकाणी हा अनुभव घ्यायला येतात. मीही मस्त प्लॅन केला. म्हटलं 15 ऑगस्ट इथे साजरा करू. आकाशात ढग नाही येत आज, सो आज आपण क्लाइंब करू शकू आणि चांगलं शूट मिळू शकेल. पण हा पण कितीदा आडवा येतो ना. नेमकं त्याच दिवसापासून डोंगरातल्या रस्त्याचं काम सुरू व्हावं. इथे एक माणूस ठेवलाय सांगायला, माउंटन इज क्लोज्ड. लोक शॉक होतात की अरे डोंगर बंद कसा काय असू शकतो. सो इथे शेर्पा आणलेले आहेत, 8 जण काम करतायत, नेपाळवरनं लोक आहेत आणि हेलिकॉप्टर त्यांना दगडी पुरवत आहे. हॉस्टेल बाजूच्याच स्टॉक फिश म्युझियममध्ये गेलो. इथलं जगणं खरंच आव्हान आहे. आता इतकं तर आधी काय असेल जेव्हा तंत्र विकसित नव्हतं. त्या काळात थंडीत चालणारी मासेमारी, बाप रे. या म्युझियममध्ये या सगळ्याची माहिती मिळाली. खरं सांगू, हे ठिकाण बघून मी जितका खुश झालो, जगाच्या टोकापर्यंत जाऊन आल्याचा अनुभव घेतला, अवर्णनीय निसर्ग अनुभवला, पण तितकाच निशब्दही झालोय. नॉर्वेचं उत्तर ध्रुवाकडचं शेवटचं टोक गाठण्याचा आनंद होताच, पण इथे ट्रेकिंग करताना जाणवलं की इकडच्या लोकांचं जगणं तसं सोपं नाही आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे मला त्यांच्या जगण्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. शांतता इथेही आहे, फरक इतकाच की गंभीर शांतता आहे. मी निसर्गाचा एक छोटासा अणू एवढा भाग आहे याची जाणीव करून देणार आहे.